नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं अम्मी सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवूया सिमला मिरचीची चटपटीत अशी सुक्की भाजी। या भाजीला पाणी न घालता आपण बनवणार आहोत आणि पूर्णपणे वेगळ्या पद्धतीची आज आपण सिमला मिरची बनवतोय। हे पहा, तुम्ही ही टिफिन रेसिपी म्हणून सुद्धा नेऊ शकता। घरात अगदी वरण भाताबरोबर ह्याची चव घेऊ शकता किंवा चपातीबरोबरही ही भाजी अप्रतिम चवीची लागते। कढईमध्ये तेल छान तापलेलं आहे। तेलामध्ये आपण हिंग, जिरे, हळद, मोहरीची फोडणी करूया। छान अशी फोडणी तडतडली की आपण एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे। हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा छान असा सोनेरी कलरवरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे पहा, खूप छान चवीची ही भाजी होते आणि झटपट होणारी भाजी आहे। सिमला मिरची तर आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक ह्याच्यामध्ये वापरतो, पण आज आपण अशा प्रकारे याची भाजी करून पाहूया। इथं लसूण, सुकं खोबरं आणि आल्याची पेस्ट मी घेतलेली आहे। खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घ्या किंवा नुसतं आलं लसूण जरी घेतला तरी ही भाजी चवीला खूप छान होते। तर हे पहा, सुकं खोबरं, लसूण, आल्याची पेस्ट छान अशी परतून घ्यायची कांद्यामध्ये। खमंग फोडणीचा वास सुटला की आपण इथं पावडर मसाले घेऊया। पावभाजी मसाला 1 चमचा घ्यायचा आहे आपल्याला आणि लाल मिरची पावडर आपल्याला 1 चमचा घ्यायची। हे पहा, आता इथे मिरची पावडर थोडीशी जाडसर कुटलेली घेतलेली आहे मी। कलरची मिरची पावडर आहे, जी आपल्याला जे जाडसर अशी कुटलेली एव्हरेस्टची मिरची पावडर येते कलरची, ती घेतलेली आहे मी। आणि हे पहा, अगदी कोणत्याही ब्रँडची घ्यावी असं काही नाही, तुम्ही कोणतीही लाल मिरची पावडर कलरची वापरलीत तरी चालेल। इथं मी टोमॅटोही उभा चिरून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घेऊया आणि हे पुन्हा एकदा हा मसाला छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो थोडासा मऊसर होईपर्यंत आपल्याला हा मसाला परतायचा आहे। आता इथं मी पाहिलं असेल मंडळी तुम्ही, मी पावभाजी मसाला 1 चमचा घेतलेला आहे आणि ह्या पावभाजी मसाल्यामुळे आपली जी सिमला मिरची आहे अप्रतिम चवीची ही मिरची होते। आणि अशा प्रकारे तुम्ही टिफिन रेसिपी मुलांच्या डब्यासाठी किंवा तुमच्या ऑफिसच्या टिफिनसाठी ही रेसिपी बनवू शकता। सिमला मिरची मी उभी चिरून घेतली, पूर्णपणे सिमला मिरचीचं बी काढून टाकलेलं आहे आणि स्वच्छ धुवून अशी उभी चिरून घेतलेली आहे। आणि हे पहा, उभी चिरलेली सिमला मिरची आपण फोडणीला टाकूया आणि 1-5 मिनिटासाठी हे संपूर्ण सगळं आपल्याला छान असं खमंग परतून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला। दाखवते मी तुम्हाला, पाणी अजिबात घालायचं नाही आहे। वाफेवरती आपण ही भाजी आज बनवणार आहोत आणि अप्रतिम चवीची ही भाजी होते। अगदी भाजी चपातीसाठी तुम्ही 10 मिनिटामध्ये ही भाजी करू शकता। टिफिन रेसिपीसाठी 10 मिनिटामध्ये ही रेसिपी अगदी पटकन होणारी भाजी आहे। चवीनुसार आपण मीठ घेऊया आणि थोडासा आपल्याला इथं आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। कूटही ऑप्शनल आहे, जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट नसेल चालत तर तुम्ही तीळकूट घालू शकता। तीळ थोडेसे भाजायचे, मिक्सरला बारीक करायचं, पावडर करायची आणि ते घेऊ शकता। कारण इथं छान असं ही भाजी जी आपण शेंगदाण्याचा कूट किंवा तीळकूट घालून करतो तेव्हा छान अशी मिळून येते, एकसारखी होते आणि दाटसर भाजी होते। तर हे पहा, कूट घालूनही मी ही भाजी छान अशी परतून घेतली। भाजलेले शेंगदाणे थोडेसे मी 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। तर तुम्ही इथं तीळकूटही 1 ते 2 चमचे वापरू शकता। तर हे पहा, इथं आता हे छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता झाकून ठेवायचं आहे। एक झाकून 5 ते 7 मिनिटासाठी ही भाजी झाकून ठेवूया। अप्रतिम चवीची भाजी आपली होते, सुंदर होते। सिमला मिरचीच्या प्रत्येक वेळेला आपण वेगवेगळ्या प्रकारे सिमला मिरचीचा वापर करतो, तर अशा प्रकारे भाजी करून पहा तुम्ही। अगदी ज्यांना सिमला मिरची आवडत नाही ते सुद्धा आवडीने ही भाजी खातील। हे पहा, अगदी लहान मुलांना टिफिनला खूप छान भाजी आहे। ऑफिसच्या टिफिनलाही ही भाजी छान आहे आणि घरामध्ये जर तुम्हाला 10 मिनिटात काय बनवायचं असेल, पटकन भाजी बनवायची असेल तर ही भाजी बनवा। फक्त 1 चमचा पावभाजी मसाला घाला, बाकी कोणतेही मसाले घालायची गरज नाही। कलरची 1 चमचा मिरची पावडर घाला आणि ही भाजी तुम्ही छान बनवू शकता। झाकून ठेवूया आपण। 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आणि ही भाजी शिजून द्यायची आहे। जास्ती काहीही करायची किंवा जास्तीचे एक्स्ट्रा मसाले वापरायचे आपल्याला गरजच पडत नाही भाजीला। या आलं लसूण पेस्ट वापरली की बस झालं, बाकी काही घालायची गरज नाही। 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा मिरची पावडर घातली की ही भाजी छान अशी होते। आणि हे पहा, 10 मिनिटासाठी आपण भाजी झालेली आहे आपली। वेळ लागत नाही सिमला मिरची शिजायला, नुसत्या वाफेवरती ही मिरची पटकन शिजते आणि अशा प्रकारे आपली सिमला मिरचीची भाजी तयार आहे। आणि अशा प्रकारे चटपटीत अशी आपली सिमला मिरचीची भाजी तयार आहे।
थोडीशी कोथिंबीर आपण वरून टाकूया आणि ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर खा, वरण भाताबरोबर तोंडी लावा, ऑफिसच्या टिफिनला न्या किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी बनवा. झटकन बनणारी 10 मिनिटात होणारी सिमला मिरची मसाला तयार आहे. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.